नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, सुप्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांचा भारतात पहिला क्रमांक लागतो असे मुकेश अंबानी यांना धमकी आली. 20 लाख रुपये द्या, नाहीतर ठार मारू, असा ईमेल त्यांना पाठवण्यात आला. आता मुंबई पोलीस त्याचा तपास करतायत की नेमकी धमकी कोणी दिलेली आहे. मंडळी, तुम्हा आम्हाला धमक्या येतात, त्याची बातमी होत नाही. अगदी आपल्यापेक्षाही कोणी वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, किंवा समाजात एक मान पम्रता किंवा प्रतिष्ठा असलेले असतील, त्यांना धमकी आली तर त्याची फार छोटीशी बातमी होते. पण मुकेश अंबानी यांच्यासारख्या एका मोठ्या उद्योगपतीला धमकी येणं याची बातमी होते. आणि तशी बातमी ती काल प्रसिद्ध झाली होती. मुकेश अंबानी यांना धमकी देण्याची हिंमत कोणा खंडणी कोराला होते, याचा अर्थ काय आहे मित्र? मुकेश अंबानी हे देशातले मोठे उद्योगपती आहेत. त्यांचे अनेक उद्योगधंदे या देशात आहेत आणि त्याद्वारे ते रोजगार निर्मिती करतायत. लाखो लोक त्यांच्या विविध व्यवसायांमध्ये काम करतात. असे मुकेश अंबानी हे नेहमीच काँग्रेसच्या टार्गेटवर असतात आणि मोदी त्यांना फेवर करतात वगैरे वगैरे काय काय म्हटलं जातं. मुद्दा असा आहे की जे खंडणीखोर किंवा गुंड असतात ते इतक्या मोठ्या व्यक्तीला धमकी देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण त्यांना माहित असतं की हाती काही लागणार नाही, काही मिळणार नाहीये. पण पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल आणि पोलिसांनी एकदा अटक केली तर त्यातून सुटका नाही. आणि त्यामुळे मोठमोठे गँगस्टर, अगदी कंपनी चालवणारे देखील अशा उद्योगपतींना धमकी देण्याच्या भानगडीत पडत नाही. मग ही धमकी का आणि कशी आली? आतापर्यंत मित्रांनो, तुम्ही जर मागचा सगळा कालखंड बघितला तर मुकेश अंबानी असतील किंवा त्यांचे वडील धीरूभाई अंबानी असतील, त्यांना धमकी आली अशा प्रकारे अशा बातम्या आपल्याला कमी ऐकायला मिळाल्या, कमी वाचायला मिळाल्या. आता मात्र तशा बातम्या वाचायला मिळतात. आणि जर अशा प्रकारे धमकी देण्यात येत असेल तर या खंडणीखोरांचा धीर कसा चेपला, त्यांना हे धैर्य कसं झालं, असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग मित्रांनो, अँटेलिया, स्फोटकांची गाडी, सचिन वाजे, त्यानंतर सचिन वाजे काही लादे नायका वगैरे वगैरे हे आठवावं लागतं. कारण तिथून या सगळ्याचा उगमस्थान आहे. हे उगमस्थान आहे, हे उगमस्थान. मंडळी, अँटिलिया म्हणजे ज्या ठिकाणी मुकेश अंबानी राहतात, त्यांच्या बंगल्याच्या बाहेर एक स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात आली. आणि त्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ झाला, बातम्या झाल्या. हे कृत्य नेमकं कोणी केलं, काय केलं? अगदी पाकिस्तानी अतिरेक्यांचं किंवा देशाबाहेर जे काही अतिरेकी आहेत त्यांचंही नाव घेण्यात आलं. पण मित्रांनो, जेव्हा याचा तपास सुरू झाला त्यावेळेस कळलं की मुंबई पोलिसांमधले एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाजे यानेच ही गाडी, स्फोटकांनी भरलेली गाडी, अँटिलिया बंगल्याबाहेर ठेवली. त्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेते तेव्हा देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी या प्रकरणावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं की अशा प्रकारे स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे कशी आढळली आणि सचिन वाजेचा यात काय रोल आहे. मंडळी, हा जो सचिन वाजे आहे तो सस्पेंडेड अधिकारी होता.
आणि ज्या वेळेस मवियाचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले, त्यावेळेस त्या सचिन वाझेला सगळे नियम बाजूला सारून पोलीस खात्यात घेण्यात आलं. इतकंच नाही मित्रांनो, तर असं म्हटलं जायचं की त्या सचिन वाझेला मुंबईतल्या पोलीस आयुक्तांपेक्षा जास्त अधिकार होते आणि त्या अधिकारांचा वापर करत हा सचिन वाझे हा बार चालकांकडून खंडणी वसूल करायचा आणि ती खंडणी तो अर्थातच अनिल देशमुख म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यायचा असं बोललं जातं. मग तिकडनं खंडणी वसूल करून करून किती मिळणार, तर त्याने मग त्याचा धीर चेपला आणि त्याने सरळ अँटिलियाच्याच बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली. त्या कटात तो सहभागी होता. हा गदारोळ ज्या वेळेस विधानसभेत झाला त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की सचिन वाझे हा काही लादे नाही का, तुम्ही त्याच्या विरोधात एवढं का बोलताय. खरं म्हणजे सचिन वाझे हा या सगळ्या प्रकरणात गुन्हेगार होता, पण गुन्हेगार असूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याची बाजू घेतली आणि त्याच्या पाठीशी त्यावेळेचं मविया सरकार उभं होतं असं चित्र होतं. त्यातून काय संदेश मिळाला की मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीला जरी तुम्ही खंडणीसाठी धमकी देत असाल, त्याच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवत असाल, तरी सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. हा संदेश त्यातून गेला. अगदीच गदारोळ झाल्यानंतर मग सचिन वाझेला निलंबित करण्यात आलं, चौकशी झाली, त्याला पकडण्यात आलं. सचिन वाझे सध्या जामिनावर बाहेर आहे की नाही गंमत. जर त्याला म्हणजे सचिन वाझेला या प्रकरणात काही होऊ शकत नाही किंवा सचिन वाझेची बाजू थेट विधान भवनात सत्ताधारी पक्ष मांडू शकतो, तर मुकेश अंबानी यांना धमकी देणं फार मोठी गोष्ट नाहीये. आणि ते झालं तो या खंडणीखोरांना धडा होता आणि तिथून मित्रांनो याच उगमस्थान निर्माण झालं. काल ज्याने कोणी धमकी दिलेली आहे त्याला माहिती आहे पोलीस काय करतील, जास्तीत जास्त पकडतील. या व्यतिरिक्त आपल्याला काहीही होऊ शकत नाही आणि त्यामुळे तो निर्धास्त आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना यापुढे जर धमक्या आल्या तर त्याचं उगमस्थान हे अँटिलिया आणि त्याच्या बाहेर ठेवण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली कार यातच शोधलं पाहिजे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.